एकीकडे ठाकरे बंधूंच्या राजकीय हालचाली वाढल्यात तर दुसरीकडे सत्ताधारी गोटात म्हणजे महायुतीत सुद्धा राजकीय हालचालींना वेग आलेला आहे। अगदी अडीच 3 वाजेपर्यंत या दोन्ही पक्षांमध्ये बैठका होतात। काल सुद्धा वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी 3 वाजेपर्यंत एक बैठक झाली। या निर्णायक बैठकीमध्ये मुंबईतल्या जागा वाटपावर बऱ्यापैकी चर्चा झाल्याचं समजतंय। पण आता गणितं थोडीशी बदललीत। आतापर्यंत शिंदेंना 60 ते 70 जागा मिळतील असा अंदाज होता, पण अखेर शिंदेंनी आता नगरपालिका निवडणुकांनंतर थोडासा त्यांचा आवाज वाढलेला आहे, त्यांची ताकद दिसलेली आहे। त्यामुळे नव्यानं ही जागा वाटपाची गणितं आखली जात आहेत। मुंबईतली जागा वाटपाची नेमकी गणितं कशी असतील आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। मुंबईसाठी फडणवीस शिंदेंची रात्री 3 वाजेपर्यंत खलबत। मुंबईतल्या 50% जागा लढवायला शिंदे आग्रही। भाजप मात्र शिंदेंसाठी 90 जागा सोडण्यावर ठाम। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे अजून जागा वाटपावर चर्चा करत असतानाच एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती पोहोचते सुद्धा। एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेऊन मुंबईतल्या प्रचाराला सुरुवात केली आहे। महायुतीच्या जागा वाटपासाठी वर्षावर मध्यरात्री तब्बल 3 वाजेपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, आशिष शेलार, भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि राहुल शेवाळे यांच्यात बैठक झाली। 29 महानगरपालिकांमध्ये महायुती म्हणूनच निवडणूक लढवण्यासंदर्भात चर्चाही झाल्याची माहिती आहे। मुंबई महानगरपालिका ही आम्हाला जिंकायची आहे, महायुतीचा झेंडा त्या ठिकाणी फडकवायचा आहे। म्हणून दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी उमेदवारासंदर्भामध्ये क्रायटेरिया ठरवलेला आहे की निवडून येणाऱ्याला प्राधान्य आणि निवडून येणाऱ्या जागा एकमेकांनी मागायच्या। आणि बेसिक जी लाईन आहे ते दोन्ही पक्षांनी घेतलेली आहे। किती जागा मिळाल्यात, किती जागा सोडल्यात, किती जागा आश्वासन दिलंय, हे सर्व विषय हे फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मध्ये आहे। म्हणून जोपर्यंत त्यांची अंतिम बैठक होत नाही, आता ही बैठक मला वाटतं आज उद्या त्यांची बैठक होईल, या बैठकीमध्ये अंतिम जो निर्णय होईल ते दोन्ही पक्षाचे नेते हे तुम्हाला सांगतील एवढं नक्की आहे। मुंबईमध्ये महायुती लढणार अशी घोषणा भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांनी आधीच केली आहे। आता जागा वाटपासाठी अंतिम फेऱ्या सुरू झाल्या। मुंबईमध्ये 50% जागा मिळाव्यात अशी शिंदेंची मागणी कायम आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीत 227 वॉर्डपैकी 112 वॉर्डमध्ये लढण्याची शिवसेनेची आग्रही भूमिका आहे। 126 आजी माजी नगरसेवक शिवसेनेत आहेत असा दावा शिंदेंची शिवसेना करते। विधानसभा आणि नगरपालिकांमध्ये स्ट्राईक रेटच्या आधाराचा मुद्दा शिंदेंकडनं ठासून सांगितला जातोय। भाजप मात्र शिंदेंना 90 जागा देण्याच्या तयारीत आहे। जागा वाटपाच्या याच घोळावर मध्यरात्री 3 पर्यंत वर्षावर चर्चा झाली। सुधीर मुनगंटीवारजी आमचे ज्येष्ठ नेते आहेत। भारतीय जनता पार्टीची शिस्त, भारतीय जनता पार्टीची प्रथा, परंपरा सुधीर भाऊंना माहिती आहे। सुधीर भाऊ निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमधले ज्येष्ठ नेते आहेत। त्यामुळे सुधीर भाऊंची काही नाराजी असेल तर निश्चितपणे आमचं वरिष्ठ नेतृत्व दूर करेल, त्याच्यामध्ये अजिबात शंका नाही। जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे दोन्ही पक्षांनी आपापली रणनीती आखायला सुरुवात केली आहे। महापालिका निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेची बैठक झाली। त्यामध्ये नगरसेवकांना आणि इच्छुकांना वॉर्ड न सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या। वॉर्डमध्ये काय काम केलं आणि जिंकून येण्याची क्षमता या आधारावरती शिंदेंची शिवसेना तिकीट देणार आहे। नगरपालिका निवडणुकीत मालवणमध्ये जबरदस्त करिश्मा करणाऱ्या निलेश राणेंवर मुंबईत मोठी जबाबदारी दिली जाणार आहे। वरळी, लालबाग, माहीम, शिवडी, दादर या मराठी बहुल भागात निलेश राणेंवर शिंदेंनी महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे। शिवसेनेनं सुरुवातीला भाजपकडे 125 जागा मागितल्याची माहिती होती। त्यावेळेला भाजप शिंदेंना फक्त 53 जागा द्यायला तयार होती।
त्यानंतर नगरपालिका निवडणुकांचे निकाल लागले. यामध्ये शिंदेनी पुन्हा एकदा चांगला स्ट्राईक रेट दाखवून दिलाय. साहजिकच मुंबईमध्ये शिंदेंचा आवाज वाढला. आता मुंबईमध्ये निम्म्या जागांसाठी आग्रही असलेले शिंदे आणि शिंदेंना 100च्या आत रोखण्यावर ठाम असलेली भाजप, यातनच आता मार्ग निघायचा बाकी आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र पत्रकार परिषद घेऊन जागा वाटपाची घोषणा करण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.